नेहमी आठवतात दोन अनुभव. एकदा तर आम्ही बाईकवर चाललो होतो, काहीतरी हेल्मेट नव्हतं की काय, तर आम्हाला पकडलं होतं आणि मग ते 20 रुपये घेतले होते आमच्याकडून. 20 त्यावेळेला 20 खूप पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 91-92 असेल. तर त्यावेळेला 20 रुपये घेऊन आम्हाला सोडलं होतं. पावती दिलेली नाही, विदाऊट पावती 20 रुपये. प्रायव्हेट गाडीत असेल तर बऱ्याच गोष्टी दिसतात, पण जेव्हा एखादी मुवमेंट कदाचित असते त्यावेळेला बरेचदा जॉईंट सीपींची गाडी जाण्याआधी कदाचित मेसेज मिळालेला असतो. त्यामुळे एवढे अलर्ट आणि एवढ्या तत्परतेने काम करताना सर्वजण दिसतात. चित्रपट वगैरे कधीतरीच बघतो, आता नेटफ्लिक्स वगैरे झाल्यामुळे नेटफ्लिक्स वगैरे बघतोय, पण अदरवाईज रुटीनमध्येच दिवसभराच्या ज्या काही घटना होतात आणि लोक भेटतात त्याच्यामध्येच खूप करमणूक होते. कारण एवढे लोक वेगवेगळे भेटतात आणि कोण कधी काय करेल, आमचे लोकही काय करतील, बाहेरच्या लोकांनी कोणी काय केलेलं असेल, प्रत्येक वेळेला नवीन एक असं की अरे असं पण होऊ शकतं. खूप जास्त ड्रॅमॅटाईज केलं जातं मूवीजमध्ये. चांगलं तर इतकं चांगलं दाखवलं जातं की म्हणजे एकदम आयडियल, आणि वाईट तर एवढं त्याला विलन बनवलं जातं. पण छोटासा एखादा आपल्याकडे कोणीतरी येतं किंवा एखादी महिला येते की तिची काहीतरी प्रॉब्लेम असतो छोटासा, आणि तो सहज सॉल्व्ह होण्यासारखा असतो, आणि त्यातून त्या सॉल्व्ह करणाऱ्या माणसाला पण खूप ब्लेसिंग्स मिळणार असतात. पण कदाचित खूप लोक बिझी असतील किंवा काही कामाचा ताण असेल किंवा काय असेल, तर काही गोष्टी राहून जातात. या मुलाखतीची तयारी करताना एक आम्हाला कळालं की तुम्ही फार कमी बोलता, म्हणजे तुम्ही शांत स्वभावाचे आहात. तर असं कधी तुम्ही लास्ट टाइम मोठ्या म्हणजे लॉंग पिरियडच्या गप्पा कधी कुणाशी मारलेत, मनमोकळेपणानं तुम्ही कधी कुणाशी गप्पा मारलेत, असं कधी झालं लास्ट टाइम आठवतंय कधी, किंवा कोणाशी मारता तुम्ही अशा गप्पा? मला पण आठवत नाही. पण मोकळ्या गप्पा वेळ काढून आता या सगळ्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या ह्याच्यामध्ये सर्वच कठीण झालेलं आहे, आणि तशा कधी आता अजूनपर्यंत नाही. तुम्हाला IPS होण्यापूर्वी तुमचा कधी पोलीस प्रशासनाशी संबंध आला का? म्हणजे कधी लायसन नाही किंवा गाडी अडवली म्हणून असं कधी गाडी पकडली तुमची? दोन मला खूप नेहमी आठवतात दोन अनुभव. एकदा तर आम्ही बाईकवर चाललो होतो, काहीतरी हेल्मेट नव्हतं की काय, तर आम्हाला पकडलं होतं आणि मग ते 20 रुपये घेतले होते आमच्याकडून. 20 त्यावेळेला 20 खूप पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 91-92 असेल. तर त्यावेळेला 20 रुपये घेऊन आम्हाला सोडलं होतं. पावती दिलेली नाही, विदाऊट पावती 20 रुपये. आणि दुसरी एक गोष्ट की आमच्याकडे कुठेतरी गाय मेली होती. आता गाय मेली, मरून पडली, बैल मरून पडला होता, काहीतरी होतं. तर काय कुठे जाऊन रिपोर्ट करायचं, तर आम्ही आपलं पोलीस स्टेशन चौकी होती तिकडे, तर तिकडे आम्ही घाबरत गेलो खूप, आणि बाहेर चप्पल वगैरे काढून आतमध्ये गेलो होतो. तर त्या हवालदारांनी मला म्हटलं होतं, बाळ चप्पल घालून येते, काही देऊळ नाही आहे. हे दोन अनुभव मला आठवत आहेत. सर, तुम्ही जेव्हा पुण्याच्या रस्त्यांवरती फिरतात, पुण्यात तुम्ही शहरामध्ये येता, तेव्हा असं कधी झालंय का की तुम्हाला बघून वाहतूक पोलीस कधी लपून वगैरे बसलेत किंवा ते दिसलेच नाहीत तिथं चौकात, असं कधी होतं का तुमच्या बाबतीत? प्रायव्हेट गाडीत असेल तर बऱ्याच गोष्टी दिसतात, पण जेव्हा एखादी मुवमेंट कदाचित असते त्यावेळेला बरेचदा जॉईंट सीपींची गाडी जाण्याआधी कदाचित मेसेज मिळालेला असतो. त्यामुळे एवढे अलर्ट आणि एवढ्या तत्परतेने काम करताना सर्वजण दिसतात. कधी कधी अगदी लक्षात येतं की हे काहीतरी बहुतेक मेसेज मिळालेला आहे. सर, IPS ट्रेनिंग दरम्यानचा असा एखादा किस्सा आहे का जो आजही तुमच्या ड्युटी करताना किंवा पूर्ण आयुष्यावरती जो कोरला गेलेला आहे, त्याच्या आधारावर तुमचं पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरू आहे, असा एखादा किस्सा आहे का, आठवतो? IPS ट्रेनिंगमध्ये खूपशा गोष्टी अशा होत्या की ज्या पूर्वी कधीच केलेल्या नव्हत्या. रोज सकाळी 5:30 वाजता उठल्यापासून एक्सरसाइज करण्यापासून ते सगळे परेड आणि दिवसभर मेहनत करून संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत पूर्ण रुटीन करायचं. आणखीन त्याच्यानंतर थकून झोपायचं आणि परत बरोबर 5:15ला उठायचं. तर हे जे डिसिप्लिन आणि जे सिस्टमॅटिक होतं, म्हणजे खूप ज्या प्रकारे काही गोष्टी हाताळायला लागतात किंवा काय, तर त्याला आपल्याला प्रिपेअर करण्याचं जे काम आहे ते ट्रेनिंगमध्ये झालं. आणखीन त्याचा आता एक्झॅक्टली कुठल्या याचा कुठे
अनुभव आणि काय फरक पडतो सांगू शकत नाही, पण नक्कीच एक वेगळा कॉन्फिडन्स, मग हॉर्स रायडिंग असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, ट्रेनिंगला जाण्याआधी आणि ट्रेनिंग पूर्ण करून जेव्हा आपण फील्डमध्ये येतो तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स आणि गोष्टी हाताळायची आपल्यामध्ये म्हणजे आपली कॅपॅसिटी किंवा कॉन्फिडन्स आहे. सर तुम्ही तुमचं ड्युटी आवर्स 24/7 अलर्ट वगैरे ह्या सगळ्या दगदगीत तुम्ही तुमचं स्वतःचं मनोरंजनासाठी कसा वेळ देता? म्हणजे चित्रपट वगैरे बघता कधी? चित्रपट वगैरे कधीतरीच बघतो. आता नेटफ्लिक्स वगैरे झाल्यामुळे नेटफ्लिक्स वगैरे बघतोय, पण अदरवाईज रुटीनमध्येच दिवसभराच्या ज्या काही घटना होतात आणि लोक भेटतात त्याच्यामध्येच खूप करमणूक होते, कारण एवढे लोक वेगवेगळे भेटतात आणि कोण कधी काय करेल, आमचे लोकही काय करतील, बाहेरच्या लोकांनी कोणी काय केलेलं असेल, प्रत्येक वेळेला नवीन एक असं की अरे असं पण होऊ शकतं, अशा प्रकारे बरेचदा अनुभव येतात. त्यामुळे त्यातून शेवटचा कोणता बघितला आठवते चित्रपट? ते नेटफ्लिक्सवर येत राहतात ते मूवीज असतात, काय फार असे हे नसतात, पण ते अर्धे माझी सवय ती लावायची चित्रपट आणि मग 15-20 मिनिटं झाल्यावर झोपून जायचे. त्यामुळे मी आता जुनेच लावतो, पायरेट्स ऑफ द कॅरिबियन, नंतर मग ते मम्मी वगैरे असे कुठले तरी बघायचे आणि 5-10 मिनिटं झाली की झोपून जायचे असं. सर हे जे चित्रपट तुम्ही बघता किंवा आतापर्यंत बघितलेले आहेत, तर जे खरे पोलीस आहेत आणि चित्रपटातील पोलीस आहेत, या दोन्ही प्रतिमांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे उदात्तीकरण वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यातून खूप जास्त ड्रॅमॅटाईज केलं जातं मूवीजमध्ये. चांगलं तर इतकं चांगलं दाखवलं जातं की म्हणजे एकदम आयडियल, आणि वाईट तर एवढं त्याला विलन बनवलं जातं. तर नॉर्मली आपण जेव्हा डिपार्टमेंटमध्ये बघतो त्यावेळेला खूप चांगले लोक पण आहेत आणि काही काही लोकांकडून कधी कधी काही चुका पण होऊन जातात, आणि बरेचदा चुका झाल्यावर नंतर त्यांना जर संधी दिली तर कदाचित ते चांगले परत त्यांना ते रिफॉर्म पण होतात आणि चांगलं काम पण करतात. पण मूवीमध्ये करमणूक करण्याचा उद्देश असतो, त्यामुळे खूप एक्स्ट्रीमला जाऊन खूप ड्रामाटाईज करून काहीतरी दाखवलं जातं की जे बरोबर रिअल लाईफमध्ये सूट करणार नाही. तुम्हाला आवडलेला एखादा पोलीस ऑफिसरचा रोल चित्रपटामध्ये कोणता, किंवा असा एखादा चित्रपट कोणता तुम्हाला आवडलेला? आठवत नाही आता. सर आम्ही जेव्हा पुण्यात वगैरे किंवा इतर कुठेही महाराष्ट्रात एखादा क्राईम घडतो, मोठा गुन्हा घडतो किंवा एखादी मोठी घटना घडते, तेव्हा सतत असं तक्रार करतो, पोलीस हे करत नाहीत, ते करत नाहीत, पोलीस खातं हे करत नाही, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं घरातून कधी तुम्हाला ऐकायला मिळतं? घरातून तर मिळतं कधी कधी ऐकायला, आणि आपल्याला स्वतःलाही कधी कधी वाटतं की ज्या छोट्याशा गोष्टी आहेत, जर एखादा कंप्लेंट पोलीस स्टेशनला गेला तर त्याची छोटीशी तक्रार असते, कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे, कुठेतरी FIR वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला तरी भेटून फोन करून, म्हणजे आता आम्हाला जरी पोलीस स्टेशनला जायचं झालं, तुम्हाला जायचं झालं तर आपण पहिलं फोन करतो, नाहीतर तिकडे काय वागणूक मिळेल आपल्याला आपलीच गॅरंटी नसते. तर हे जी काय आहे ही घरच्यांकडून कधी कधी काही काही इन्सिडेंट्स होतात, जे जसा विश्रामबागचा तो कोयता अटॅक झाला होता तर त्यानंतर असेल, किंवा सगळेच विचार होते तुम्ही काय करताय, तसं आपल्यालाही स्वतःला कधी कधी हे तर मोठी इन्सिडेंट झाला पण ते आपल्याकडे कधीतरी आलं की आपल्याला ती संधी मिळते की आपण त्यांना मदत करायची आणि त्यांचे ब्लेसिंग्स आपण घ्यायची. तर त्यावेळेला आपल्याला पण वाटतं की आपण आता एवढे 18-19 वर्ष झाली आणि पुढे पण हेच गोष्टी आधी पण आपण बोलतो, 10 वर्ष आधी पण आपण बोलतो, आत्ता पण आपण बोलतोय, आता कधी त्याच्यामध्ये काय फरक पडणार आणि कधी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये होणार. सर आता पुण्यात येऊन तुम्हाला साधारण 1 ते 1.5 वर्ष झालेले आहेत पुणे शहरात येऊन. या काळात तुम्हाला असा एखादा अस्सल पुणेकर भेटला का? म्हणजे अस्सल पुणेकर घटना किंवा अस्सल पुणेकर माणूस एखादा असं आठवतंय काय? नेहमीच भेटत राहतात आणि मी आता अस्सल पुणेकरच झालेलो आहे, त्यामुळे मला असं त्यांच्यात काय असं पहिलं थोडंसं वाटत होतं, पण आता काय असं वेगळं वाटत नाही. आणि आता ते एकदमच म्हणजे आता ते कदाचित मी आयडेंटिफाय पण नाही करू शकणार अस्सल पुणेकर आहे, कारण आपण तसंच म्हणजे आता माझं पण तसंच थोडंसं माइंडसेट आणि थिंकिंग झालेलं आहे आणि मलाही पुण्यात सेटल व्हायचं, त्यामुळे मी पुणेकरांबद्दल काय बोलणार नाही. खूप खूप आभार सर तुमच्या मोकळ्या गप्पांबद्दल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. इथे बोलवून मला आपण ही संधी आणि मान दिलात. थँक्यू व्हेरी मच.